परभणी जिल्ह्यात 52 पैकी 52 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे। सतत पाऊस बरसत आहे आणि त्यात सर्व नद्यांना पूर आलेला आहे। त्यामुळे सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, हळद, ऊस या सर्वच खरीप पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। मुख्यमंत्र्यांपासून सर्वच मंत्री नेते याचे नुकसान पाहणी दौरे केलेले आहेत, पण अद्यापही 1 रुपयांची मदतही जाहीर झालेली नाही असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय। पीक विम्याचे महत्त्वाचे ट्रिगर काढून घेतल्यामुळे पीक विमा देखील मिळणं कठीण झालंय। त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सरकार विरोधामध्ये आक्रोश केलाय। दरम्यान जिंतूर तालुक्यातील वर्णा इथल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी, जाणून घेऊयात। 2.5 लाख रुपये खर्च झाला। खाजगी काही कर्ज काढले, काही बँकेचं कर्ज काढले। शासनाने हेक्टर 2 हेक्टरची मदत हे काय म्हणणं काय नाही, जितकी जमीन इतकी द्यावं आणि शासनानं 50 हेक्टर हजारच्या पुढे द्यावं मदत आणि पूर्ण कर्ज माफ करावं। कर्ज माफ केलं तर शेतकरी जगन, नाही तर शेतकरी तुम्हाला सांगतो बघा आत्महत्या केल्याशिवाय काहीच पर्याय नाही। तुम्ही हे नुसतं पाहायला काय राहिले का? हे बघा झाडं, आत्महत्याशिवाय पर्याय नाही आणि शासनाचीच नामुष्की होणार आहे उद्या। एक बोंड सरडे आज डोसकीत कापूसाच्या कापसाला आज एक पण अक्षरशः बोंड राहिलं नाही का? काही निश्च्या काड्या होऊन बसल्यात। आता 6 एकर कापूस आहे, आज 6 एकरा कापसाला कमीत कमी 2 लाख रुपये जवळपास खर्च झाला। निंदन, खत घालणी, फवारणी, कोळपणी सगळं ठरून तर आज मला 6 एकरामध्ये 2 क्विंटल पण कापूस होऊ शकत नाही आणि विम्याचं तर काय नाव बी नाही, गाव बी नाही, काही नाही। प्रति एकरी 20 ते 22 हजार रुपये खर्च झालाय आणि हे म्हणते की आम्ही 7,000 देऊन 8,000 देऊ। अहो त्या दादाच्या कपड्याची इस्त्रीला लागत आहेत तितके पैसे 8,000 रुपये दररोजचे धुवायला लागत असते आणि अजित दादा फडणवीसच्या इतक्या आमच्या मागे 7,000 घ्या ना 8,000 घ्या, त्याला काय वपायले का म्हणायला काही? शासनाकडे आमची आता एवढीच मायबापाला विनंती आहे आमची साहेब की आम्हाला भरपूर होईन तुरंत मदत जास्तीत जास्त करावं।